कसे आहात तुम्ही? सो आता मी आजपासून स्टार्ट करते व्लॉग्स. सो आय थॉट की चला स्टार्ट करूया आपण व्लॉग्स. तो आता ह्या चॅनलवर मी बऱ्याचशा गोष्टी टाकायचा विचार करते. सो सगळा कंटेंट असणार आहे मराठीमध्ये आणि त्याचमुळे विचार केला की आपण थोडेसे व्लॉग्स पण टाकूया. तुम्हाला आवडले तर नक्कीच मला सांगा. तर ज्या काही गोष्टी आहेत मी माझ्या दिवसभरात शेअर करणार आहे किंवा दिवसभरात करणार आहे तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल. तर तुम्हाला कळेल पण की काय काय रुटीन आहे, कसं रुटीन आहे, कशा गोष्टी मी करते. आणि आता ह्या चॅनलवर मला भरपूर ॲक्टिव्ह व्हायचं आहे कारण तुम्हाला बरेचसे माझे व्हिडिओज आवडत आहेत हे मला दिसत आहेत आणि त्याचमुळे मला बराचसा कंटेंट आता टाकावं लागेल कारण तुमची अपेक्षा वाढत चालली आहे. सो अकॉर्डिंगली मला पण बरेचसे व्हिडिओज अपलोड करावे लागतील. सो आय विल डू दॅट. मी नक्कीच करणार आहे. आणि तर आता चालू झाला आहे आजचा दिवस. आत्ता वाजले आहेत 8:30 सकाळचे आणि आत्ताच मी जस्ट फिनिश केला आहे माझा क्लास. 7 ते 8चा माझा क्लास होता. सो जस्ट थोडंसं सगळ्या चॅनल्सवर जाऊन बघणं की काय कुठे काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी बघत होते लॅपटॉपवर. आणि आज काय काय काम करायचं आहे काय काय नाही, आज किती व्हिडिओ शूट करायचे आहेत सगळ्या गोष्टी मी बघत होते. जर विचार केला की चला आपण आता एक काम करूयात, आपल्या मराठी चॅनलसाठी थोडंसं ब्लॉगिंग करूयात. कारण काय होतं ना, मला बऱ्याचशा दिवसापासून इच्छा होती बट झाली नाही, एक मला जमलं नाही. बट आता येत आहेत गणपती, गौरी आणि आता आपले सण चालू होत आहेत. तर आता भरपूर गोष्टी माझ्याकडे शेअर करण्यासारख्या आहेत आणि मी नक्कीच शेअर करणार आहे आणि मला ते तुमच्याशी शेअर करायचं आहे. त्यामुळे मी व्लॉगिंग स्टार्ट करते आणि नक्कीच तुम्हाला 1 दिवसाआड 2 दिवसाआड नक्कीच तुम्हाला माझे व्लॉग्स भेटतील आणि गणपतीचे, गौरीचे सगळे व्लॉग्स तुम्हाला मिळणार आहेत आणि मी नक्कीच करणार आहे. हे मी ठरवलं आहे आणि त्यानुसार मी करणारच आहे. त्यामुळे मी आजपासून स्टार्ट केलं आहे. आज आहे 4 सप्टेंबर आणि आजचा दिवस फार स्पेशल आहे कारण आजच्या दिवसातच आम्ही ह्या घरात आलेलो. आमच्या घराची ही पूजा होती आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. माझ्या या चॅनलवर एका व्हिडिओवर माझ्या मंदिर ऑर्गनायझेशनवर एक प्रश्न आला होता. मला नाव नाही आठवते. त्यांनी मला सांगितलं होतं की हा व्हिडिओ तुम्ही कॉपी केला आहे, हा तुमचा व्हिडिओ नाही आहे, तुम्ही ह्याच्यावर कॉपी करून हे केलं आहे. आणि स्माइली म्हणजे हसायच्या ज्या स्माइली असतात ना मला ह्यात टाकल्या होत्या. तर मी त्यांना सांगेल की आम्ही तुम्हाला रिप्लाय दिला होता की तो व्हिडिओ माझाच आहे. फक्त आणि फक्त तो व्हिडिओ हिंदीमध्ये माझ्या हिंदी चॅनलवर म्हणजेच रोहिणीज वाव वर्ल्ड जो माझा हिंदी चॅनल आहे त्यावर मी टाकलेला होता. हिंदीमध्ये व्हिडिओ सेम आहे, फक्त भाषा वेगळी आहे. तिथे मी तो व्हिडिओ हिंदीमध्ये केलेला आहे आणि तिथे म्हणजे थोडंसं हिंदीमध्ये मी बोललेले वगैरे पण आहे. फक्त व्हिडिओ इथे जो आहे तो मराठीत आहे. तर व्हिडिओ 2 भाषेत आहे, 2 वेगळ्या वेगळ्या चॅनलवर आहे. हिंदीमध्ये हिंदीचा, मराठीमध्ये मराठीचा. पण तो माझाच आहे, माझंच घर आहे, माझंच देवघर आहे. तर मी कशाला लोकांचं कॉपी करू आणि मला दुसऱ्यांचं देवघर दाखवून काय करायचं. देव सगळीकडे एकच आहेत. पण मी माझ्या घरातले जसे मी देव ठेवले आहेत जसं माझं मंदिर आहे ते शेअर केलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडलाय तो व्हिडिओ, खूप आवडलाय, लोकांना खूप आवडतोय. तर थँक्यू सो मच. नक्कीच मी देवपूजा कशी करतो, कशी प्रोसेस आहे, काय आहे तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. कारण बऱ्याचशा जणांनी विचारले की तुम्ही पूजा कशी करतात. अन्नपूर्णाची जी मूर्ती आहे ती तुम्ही तांदळात ठेवा, धान्यात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत मी आणि ह्या करणार आहेत आणि तुमच्याशी सगळं शेअर करणार आहे. त्यासाठीच मी व्लॉगिंग स्टार्ट केली आहे. तर चला बघूया आजच्या दिवसात आपण काय काय करणार आहे आणि जे काय मी करणार आहे त्याचे छोटे छोटे क्लिप्स मी टाकणार आहे, मध्ये आधी तुमच्याशी बोलणार आहे आणि आपला व्लॉग आपण असंच करणार आहे. आणि हे ना मास्कचे लटकवायचं काम केलेलं आहे ना, हे सिद्धांतने काम केलं आहे. सिद्धांत म्हणजे माझा मुलगा आणि मला एक छोटी मुलगी आहे. ती आहे 3 वर्षाची. मुलगा आहे 9 वर्षाचा. तो आहे 4थी. मुलगी अजून शाळेत तिला टाकलं नाही आहे कारण लॉकडाऊनमध्ये शाळा चालू झालेलं नाही आहे. तिचं वर्ष आहे नर्सरीचं बट शाळा चालू झालेल्या नाही आहे. ऑनलाईन ती करणार नाही कारण तिच्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप दिला ना ती यूट्यूबकडे जाते आणि यूट्यूबचे व्हिडिओज बघत बसते. तर त्यामुळे तिला ऑनलाईनमध्ये टाकून मला काही उपयोग होणार नाही आहे. आय होप की ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येणाऱ्या मार्चपासून वगैरे शाळा चालू व्हाव्यात आणि मला तिला खरंच टाकायचं आहे कारण मुलांच्या ह्याच वेळा असतात जेव्हा ते छान ग्रास्पिंग पॉवर आणि मस्त नवीन नवीन शिकतात. त्यांना मुलांमध्ये खेळायला वगैरे सगळं मिळतं. या सगळ्या गोष्टी आहेत. तर आय होप लवकरच सगळं चालू व्हावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता येत आहेत गणपती आणि गौरी आणि गणपती गौरीमध्ये
पुण्यात इतकी गर्दी असते, पुण्यात काय मुंबईत काय, तर मी राहते पुण्यात, तर पुण्यात इतकी गर्दी म्हणजे शॉपिंगला, लोकांची खरेदी आणि अशा आणि तशा गोष्टीसाठी इतकी गर्दी असते ना की खूप गर्दी असल्यामुळे केसेस वाढतात. मागच्या वर्षी तेच झालेलं. आणि आजचा दिवस जसं स्पेशल आहे, मी तुम्हाला जे सांगितलंय ना ते ॲक्च्युली स्पेशल आहे, कारण आजच्याच दिवशी मागच्या वर्षी मी कोविड पॉझिटिव्ह माझा रिपोर्ट आला होता. सो आजचा दिवस मी विसरू शकत नाही. 4 सप्टेंबर हा माझ्यासाठी म्हणजे बघा ना, 4 सप्टेंबर माझ्यासाठी किती स्पेशल दिवस आहे. या घरात आमचा पहिला दिवस म्हणजे आमची पूजा झाल्यावर गेट टुगेदर आम्ही ठेवलं होतं, तेही 4 सप्टेंबरला होतं. मी कोविड पॉझिटिव्ह सापडले ते 4 सप्टेंबरला. आणि मेन म्हणजे मी माझ्या हस्बंडला भेटले, म्हणजे पहिल्यांदा भेटले तेही 4 सप्टेंबरला. म्हणजे आय डोंट नो ह्या 4 सप्टेंबरपासून माझं काय कनेक्शन आहे. आणि हो, माझ्या तारखा खूप लक्षात राहतात. म्हणजे इच अँड एव्हरी गोष्ट, सगळ्या गोष्टींच्या बाबतीतल्या जे तारखा असतात त्या मला खरंच लक्षात राहतात आणि मी त्या लक्षात ठेवते. माझे हस्बंड पण मला म्हणतात, कसं काय तुझ्या एवढ्या तारखा लक्षात राहतात की असं तसं. माझ्या राहतात आणि मी त्याचा खूप गैरफायदा घेते. कारण मग कसं आहे, त्या नावाखाली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येतात, सेलिब्रेट करता येतं, हे करता येतं, ते करता येतं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर चला आता लागूया कामाला. 8:30 वाजून गेलेले आहेत, घरातली कामं पडलेले आहेत. घरातल्या कामांसाठी जे बाकीचं आहे आवराआवरी वगैरे हे मी माझे करते. फक्त फक्त भांडे आणि फरशीसाठी माझ्याकडे मेड आहे, तर ती येते 9, 9:30 वाजता वगैरे येते, तर ती काम करून जाते. आता मी तिला सांगणार आहे की 8 वाजता ये, कारण 8 म्हणजे कसं मला स्वयंपाक वगैरे करून ठेवता येईल आणि मला माझ्या पुढच्या गोष्टी पण कंटिन्यू करता येतील. त्याच्यामुळे थोडंसं मला तिचाही टायमिंग चेंज करायचा आहे. बघूयात, बायकांचं तुम्हाला माहिती आहे कसे नखरे असतात, तर बघूयात काय होतंय. तर चला लागूया कामाला, बघूया काय काय काम करायचे आहेत आणि पुढे काय काय होणार आहे. स्पेशल माझ्या याच्यात असो किंवा नसो, पण मी तुमच्याशी थोडंफार शेअर करत राहणार आहे. तर चला बघूया आपण काय करायचं. गुड इव्हनिंग. आता वाजलेत 4:30, 4:15 झाले. सो आताच मला एक पार्सल आलं, त्यामुळे मी उठले. माझा आवाज येत असेल तुम्हाला? ओके. सो आत्ताच एक पार्सल आलं, त्याच्यासाठी मग मी उठले आणि मी म्हणजे माझ्या हिंदी चॅनलसाठी रिव्ह्यूज वगैरे असतात मिशोचे वगैरे, ते बुलबुलचे वगैरे असे मला पार्सल्स येत असतात. सो त्यासाठी कंटेंट बनवण्यासाठी पार्सल्स येतात. आणि काय होतं, रोज दुपारी थोडा वेळ असं पडावं असं वाटलं ना, म्हणजे ॲक्च्युली माझे दुपारी क्लासेस असतात आणि त्या वेळेत जर का मला थोडासा वेळ भेटला आणि त्या वेळेतून जर का मी म्हणलं की थोडंसं अंग टाकावं, तर कोणीतरी येतं, फोन तरी वाजतो, म्हणजे लँडलाईन आहे तो तरी वाजतो, बेल तरी वाजते, किंवा म्हणजे काहीतरी येतं. म्हणजे ॲक्च्युली झोपत नाही, फक्त मोबाईलवर काहीतरी आपण सर्च करत राहायचं, कंटेंट शोधत राहायचं, हे काहीतरी चालू असतं. सो आता मी ठेवलं आहे माझ्यासाठी चहा. 4:15 वाजले. 5 वाजता माझा एक क्लास आहे, डेमो क्लास आहे. सो मला त्यासाठी रेडी व्हायचं म्हणजे थोडंसं आवरायचं वगैरे, कारण आत्ता झोपेतनं उठली तर तुम्ही बघू शकता काजळ वगैरे. सकाळी मी ॲक्च्युली आज काजळ लावलं नाही, पण का काळं काळं दिसते. काल लावलं होतं रात्री, आणि ते ह्याचं लावलं होतं, मेबलिनचं लावलं होतं. तर जनरली तुम्ही बघाल ना, तर ते मेबलिन म्हणा किंवा कुठलंही म्हणलं तरी ते काजळ आहे ना पसरतंच, किती केलं तरी पसरतंच. तर मी ट्रेल शॉपवरनं माझ्यासाठी प्लमचं काजळ मागवलं, कारण प्लमचं पसरत नाही असं म्हणतात. बट ॲक्च्युली मला रिझल्ट मिळाला. प्लमनी होतं, बट एवढं नाही होत. आता हे मी मेबलिनचं काल लावलं आहे, त्यावर आंघोळ झाली, सगळं झालं, बट स्टील हे क्लीन झालं नाही. तुम्ही बघू शकता क्लीन होत नाही, म्हणजे इतकं पसरतं ना असं की डोळे बघा काळे काळे दिसायला लागतात. आता मी ठेवला आहे चहा, आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघाल तर इथे सगळा हा सानोनी पसारा केला आहे. सो तो मी आता बसल्या बसल्या आवरते. हे मी पाणी आणून ठेवलेलं, परत तुम्हाला सांगते असं बरंचसं क्रेयॉन्सचे कागद वगैरे काढून ठेवलेले आहेत. सो असा बराचसा पसारा केलेला आहे. तर तो मी आता फटाफट आवरून घेते, चहा पिते. आणि फक्तच मला एक हे पार्सल आलं आहे, मिशोचं पार्सल आहे आय थिंक. सो मध्येच काळं होतं आहे, पांढरं होतं आहे ना, बिकॉज ऑफ मागे खिडकी आहे म्हणून. तो मिशोचं पार्सल आहे.
तर मला तुम्ही सांगाल की जर का तुम्हाला मिशोचे प्रोडक्ट्स बघायला आवडतील आपल्या मराठी चॅनलवर, तर मला तुम्ही खाली कमेंट करून सांगा, मी नक्कीच बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल. तर हे ॲक्च्युली ना मी मिशोवरनं एक खण साडी मागवली आहे. तर त्या खण साडीबरोबर ऑक्सिडाइज ज्वेलरी घालून मला म्हणजे लुकचं एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, बट मला ऑक्सिडाइज ज्वेलरी थोडीशी घालायची आणि मस्त एक कधीतरी सणावाराला कुठला तरी दिवस असं करायचं, म्हणजे लुक पण म्हणेल. आणि आम्ही ट्रेलसाठी व्हिडिओज बनवते, तर तिथे मला एक ऑक्सिडाइज लुक करायचा आहे. तर त्यासाठी मी ना या ऑक्सिडाइजच्या बांगड्या मागवल्या आहेत. बघा किती सुंदर आहेत ना, एकदम मस्त बांगड्या आहेत. सो आय थिंक सो ही काहीतरी 328 आत्ता मी पे केले ह्याचे, आणि हे मी स्वतःच घेतलेत. तर मस्त आहेत. 2.8 माझा साईज आहे. सो हे म्हणजे कसं हिरव्या बांगड्यांच्या पुढे तुम्ही घातलं तर आय थिंक मला हे अजून 2 मागवायला हवे. म्हणजे हेवी आहेत, जरा छान हेवी आहेत, असं हलके फुलके नाही आहेत. सो थोडे महाग वाटत आहेत, 300च्या मानाने थोडेसे महाग वाटत आहेत. त्यापेक्षा मी रविवार पेठेत गेले ना, मला खूप व्हरायटीज मिळतील. आणि मी उद्या जाणार आहे रविवार पेठेत. तर इन केस मला ऑड वाटलं नाही तर मी व्लॉग बनवेल. आय होप सो. आय डोंट, मी तुम्हाला नक्की सांगू शकत नाही, बट मी बनवेल जर का मला जमलं तर. कारण ना खूप खरेदी करायची उद्या, म्हणजे धमाकेदार खरेदी करायची आहे. म्हणजे आता गणपती, गौरी ह्याच्यासाठी भरपूर गोष्टी लागणार आहे. मला घरात काही गोष्टी आहेत, म्हणजे माझ्या काही गोष्टी चालू आहेत, त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आणायच्या आहेत. सो ज्या थांबल्या होत्या परत स्टार्ट करायच्या आहेत अशा. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझ्या डोक्यातले ते मला करायच्या आहेत. तर हे मी तिकडे घेतलं ना, मग 100-150 रुपयाला मिळतात हे, माहिती आहे का. पण एक क्रेज असते ना एक ऑनलाईन शॉपिंगची, ती आहे फक्त. आणि सो आता आमचा झालाय चहा आणि सगळं झालंय रेडी. आणि हा बघा आमच्या सानूचा अवतार, सगळे केस खराब केलेले आहे. आणि आत्ताच उठली आहे सानू आमची, आत्ताच झोपेतनं उठली आहे, झोप झाली आहे ना. ओके. सो तुमच्याशी मगाशी बोलता बोलता फोन कट झालेला, कारण मला आला होता कॉल आणि मी फोननी शूट करत होते, त्यामुळे कॉल आलेला. सो कट झाला. आणि आता मी घेतलाय माझा चहा, कारण माझ्याकडे फक्त आहे 20 मिनटं, ऑलमोस्ट 20 मिनिट्स आहेत माझ्याकडे. सो 20 मिनिट्समध्ये मला रेडी व्हायचं आहे, सगळं करायचं आहे आणि चहा प्यायचं आहे. क्लास आहे. मला साडी घालायची. काय घालायची? साडी घालायची. सानूला साडी घालायची. ओके. सो हे सगळं माहितीये का, माझं सगळं कमी झालेलं परत वाढायला लागलंय. तो आता ह्याच्यावर काम चालू केलंय मी. तर संध्याकाळचं नाश्ता काही नाही आहे, फक्त आहे चहा. आणि ह्याच्याबरोबर घेणार होते पापड, पण पापड भाजला नाही, पापड भाजते आता. तर मी घेऊन येते पापड, तोपर्यंत मी चहा एन्जॉय करते आणि रेडी होते. कारण आता ह्यानंतर जो डेमो आहे तो थोडासा जबरदस्त डेमो आहे. मी करते प्लॅनेट स्पार्क बरोबर काम. आणि तुम्ही जर का माझा चॅनल रोहिणीज करिअर पॉईंट चेक केलं नसेल तर तिथे जाऊन बघा. तिथे मी बरेचसे घर बसल्या काम काय काय करू शकतो आपण लेडीज असे मी व्हिडिओज टाकत असते. तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा. सध्या व्हिडिओज टाकले नाही आहेत, 1.5 महिना झाले नाही टाकलेत. मागच्या आठवड्यात एक टाकलं आहे, त्याच्या आधी टाकलेच नाही आहे. तर मी तिथं पण कंटिन्यू राहणार आहे आता. आणि एक लहान मुलांचा पण चॅनल आहे मॉम किड जंक्शन, तिथं पण नाही टाकले आहेत, बरेचसे दिवस झालेत. सो आता जोराने काम करायचं आहे आणि सगळ्या ह्याच्यावर व्हिडिओज टाकायचे आहेत. बट काय बोलू आता, वेळच भेटत नाही. सो ट्रेलचे व्हिडिओज, 4 चॅनलचे व्हिडिओज, घरातलं सगळं, सिद्धांचा अभ्यास, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही. सो लेट्स सी कशा मॅनेज करायच्या आणि बघू. करणार आहे पण मी ऑलमोस्ट सगळ्या चॅनल्सवर एक व्हिडिओ रोज जाईल किंवा दिवसाआड जाईल असा मी प्रयत्न करणार आहे. सो लेट्स वर्क ऑन दॅट. आणि आता मी होते रेडी फटाफट, कारण मला फटाफट रेडी व्हायचं, कारण मी पण रेडी करणार, टायमिंगवर जायचं आहे. आणि मेन म्हणजे माझा होता आजचा 5चा क्लास, 4चा क्लास
5चा होता, 4 वाजता घेतला पण 4 वाजता कोणी आलं नाही, ऑनलाईन होता. तर आता मला तो 5चा क्लास घ्यावा लागेल 6 वाजता, कारण 5 वाजता मला डेमो आलाय. सो लेट्स सी. आता मला झोप पण येते, चहा पण पिते. ओके, सो आता मी भेटते तुमच्याशी नंतर. फटाफट रेडी होते. बाय. मी आता फटाफट इथे माझं जे काजळ तुम्हाला मगाशी म्हणलं ना ते क्लीन करून घेते. हे बघा दिसतंय ना किती निघतं. ॲक्च्युली ते क्लीनच होत नाही, सो फटाफट क्लीन करून घेते. मस्तपैकी फटाफट रेडी होते आणि मग भेटते तुम्हाला 7 वाजता. कारण आता 5 ते 6 डेमो आहे, नंतर 6 वाजता ट्युशन आहे, नंतर 7 वाजता वाटलंच तर अजून एक क्लास होईल आणि त्यानंतर 7 वाजता मग मी फ्री होणार आहे. 7 वाजता मग मी वॉक करणार आहे आणि वॉक करून झाल्यावर मग व्हिडिओज बनवणार आहे. सो असा सगळं टाइम टू टाइम, तासन तास, एक मिनिट सगळा शेड्यूल्ड असतो, त्यामुळे मला वेळ भेटत नाही. तर आज मी ठरवलंय, आज मी करिअर पॉइंटवर, मॉम किट जंक्शनवर व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे टाकणार आहे. आणि मी तुमच्याशी शेअर केलंय की मी गौरी गणपतीसाठी कुठल्या साड्या घेतल्यात. आय होप तुम्ही तो व्हिडिओ अजून आतापर्यंत बघितला असेल, तर नक्कीच बघा, कारण खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. पुण्यात घेतल्या आहेत मी. साड्यांचे शॉपचं नाव, नंबर, डायरेक्शन सगळं दिलंय, नक्कीच चेक करा. चला आता मी रेडी होते फटाफट आणि भेटते तुम्हाला 7 वाजता. आता मी रेडी होते आणि 7 वाजताच भेटते. आता मी मध्ये तुम्हाला दिसणार नाही. मी तर आता माझ्या किचन मध्ये आलेली आहे आणि आता मला एक पराठा आणि चहा केलाय परत, कारण मगाशी चहा अर्धवट घेतलेला आणि गार झालेला सगळा. माझा हा टॉप काय एवढा असं ढिल्ला ढिल्ला वाटतोय, असं फार असं मोठं काय वाटतंय काय माहिती. सानू, मी व्हिडिओ ऑन केला की लगेच सानू येते, सिद्धांत येतो, पण सिद्धांत आता खाली गेलाय, त्याच्यामुळे एवढं का असं मोठं मोठं वाटतंय मला काही कळत नाहीये. असं का एवढं मोठं, म्हणजे फार फोकस होतंय का काय होतंय काहीच कळत नाहीये. बट काय माहिती, हा कुर्तीच अशी आहे की काय. तर बघू शकता इथे पूर्ण पसारा आहे, तो आता सगळं आवरायचा आहे. तर मी आता आवरते, चहा घेते पटकिनी आणि त्याच्यानंतर क्लास करते अजून एक. म्हणलं होतं ना तुम्हाला 7ला भेटेल, पण मध्येच एक ग्लिम्स होता, म्हणलं चला टाकून घेऊया. तर शेंगदाणे खाते मी, भाजलेले शेंगदाणे. तो पटकिनी चहा घेते आणि मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, बट करणार नाहीये, कारण आज जवळच म्हणजे शेजारीच बर्थडे आहे, तिथे बोलवलंय, तर तिथे जायचं आहे. मी एखाद्या वेळेस खाऊन घेणार आहे, कारण मी लवकर जेवायचं बघते. तर एखाद्या वेळेस मी जेवेन, अदरवाईज नाही पण जेवणार. बट लेट सी, एखादा दिवस असं असतो पण ना. तर फटाफट मी चहा घेते आणि भेटते तुम्हाला 7 वाजता.